हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता भक्ती आणि कृष्णा दोघेही जण त्यांच्या घरी असतात, त्यांच्या आईच्या घरी. आणि त्यावेळी आता त्या दोघींच्या हातात तिच्या आईच्या साड्या असतात. तर भक्ती जी आहे ती कृष्णाला म्हणत असते की कृष्णा, तुला ही साडी आठवते का गं? त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो, मला का नाही आठवणार ही साडी. ही साडी आपल्या आईची आहे. तर त्यावेळी आता इथं भक्ती बोलते की हो, आणि बघ ना, तिने किती छान नक्षीकाम केलं आहे. तिने ही साडी तिच्या हाताने नक्षीकाम करून बनवली होती. त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हो, बघ ना, किती छान प्रकारे तिने हे काम केलं होतं. त्या साडीबद्दल दोघींचीही चर्चा सुरू असते. त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की आईला एवढं सगळं काम करता येत असताना आईने पुढे काही त्याचा उपयोग केला नाही. त्यानंतर आता भक्ती बोलते की जाऊ देत ना, आता काय बोलणार ना, म्हणजे ज्याला इच्छा असते ते सगळं काही करतं, पण आता आपल्या आईने नाही केलं, त्याला काय करणार. त्यावेळी आता इथे ती बोलते की तुला आठवतंय, आपण ही साडी हातात घ्यायचो आणि कशा प्रकारे बिझनेस करायचा आणि बाहेर या साड्या कशा विकायच्या हे आपण कसं करायचो. त्यावेळी कृष्णा उठते आणि लगेचच भक्तीला ॲक्टिंग करून दाखवते. या या आणि नेसा, फक्त नेसतच राहाल अशी साडी आहे असं म्हणत आता इकडे कृष्णा जे आहे ते सगळं आठवून हसत असते. आणि इकडे भक्ती देखील तिच्यामध्ये सामील असते. आणि भक्ती देखील हे ऐकून हसत असते की कशा प्रकारे त्या लहानपणी या साड्या घेऊन त्यांच्याशी खेळ करायच्या. खरं तर लहानपणीचे किस्से आठवून इथे भक्तीला आणि कृष्णाला खूप छान वाटत असतं. इकडे आता रानडे पाटलांच्या घरामध्ये या गावकऱ्यांनी सगळ्यांना बांधून टाकलेलं आहे. इथे मैनावती आणि तुझ्याबरोबर पूजा आणि या मैनावतीचा नवरा या तिघांना बांधलेलं असतं. आणि इकडे अढळरावांना दुसऱ्या पोलला बांधलेलं असतं. समर आणि जयकांतला दोघांनाही डोक्याला मार लागलेला असतो, म्हणून ते खाली पडलेले असतात. खरं तर त्यांचं नाटक असतं. त्या दोघांनाही काहीही झालेलं नसतं, पण तरीही या भाजाचा जीव जाण्यासाठी ते दोघेही जण गप्प असे पडलेले असतात. त्याचनंतर आता इकडे भाजाबाईच्या समोर तो व्यक्ती उभा असतो आणि तो व्यक्ती बोलतो की तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे बाजाबाई, आता तुला शिक्षा ही होणारच. तर आता अढळराव बोलत असतात की हे पहा, तिला सोडा, तिच्या चुकांची शिक्षा तिला एवढी मोठी देऊ नका. त्यावेळी आता इथे ही बाजाबाई जी आहे ती बोलते की अढळराव, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे पहा, मला काहीही झालं तरी तुम्ही कृष्णा आणि दुष्यंतला पाठीमागे सावरायचं आहे, समजलं तुम्हाला, आणि स्वतःही खंबीर व्हायचं आहे. त्यावेळी आता इथे बाळजा जी आहे ती असं सगळं सांगत असताना अढळरावांना खूप वाईट वाटत असतं की खरंच ही माणसं बाळजाला सोडणार नाहीत का. तर आता अढळरावांचे खूप प्रयत्न चाललेले असतात. ते ओरडत असतात की सोडा तिला, सोडा, तुम्ही काय करताय, नका बाबू तिच्यासोबत एवढं वाईट, असं सगळं अढळराव म्हणत असतात. त्याचनंतर आता हा व्यक्ती जो आहे तो बोलतो की नाही, तुम्ही काही जरी बोलले तरी आज या बाळजाबाईला शिक्षा ही होणारच. तर आता ही पूजा जी आहे ती आश्चर्यचकित होऊन पाहत असते, कारण या व्यक्तीने आता असं काहीतरी केलं आहे जेणेकरून सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. तर या व्यक्तीने आता बाळजाबाईच्या अंगावरती रॉकेल वगैरे ओतलेलं आहे. आणि आता जर त्या व्यक्तीने फक्त आग लावली तिच्या साईडला तरीही ती आग लगेचच पेट धरेल. इकडे आता ही पूजा ओरडत असते की नाही, स्टॉप इट, हे सगळं थांबवा, तुम्हाला कळतंय की नाही, हे पहा, एवढी मोठी शिक्षा नका देऊ त्यांना, थांबवा हे सगळं. तर आता इथे पूजा आणि मैनावती मोठमोठ्याने ओरडत असतात की हे सगळं थांबवा, नका करू हे सगळं, सोडा त्यांना, असं सगळं म्हणत आता हा मैनावतीचा नवरा देखील ओरडत असतो. आणि त्यावेळी आता ह्या गावकऱ्यांनी ठरवलं आहे की कुणाचंही काही ऐकायचं नाही. खरं तर यावेळी पूजा, समर, जयकांत, मैनावती आणि मैनावतीचा नवरा हे सगळे फक्त ॲक्टिंग करत असतात, कारण त्यांनीच तर हा प्लॅन आखला होता की बाजाबाईला कायमचं संपवायचं होतं. त्यानंतर आता इकडे कृष्णा आणि भक्तीची चर्चा सुरू असते. रात्रीच्या वेळी दुष्यंतने कृष्णाला एक आयडिया दिली होती, गावकऱ्यातील काही महिलांसाठी आपण काहीतरी
बिझनेस सुरू करायला हवा, जेणेकरून त्यात त्यांची प्रगती होईल. आता इथे भक्तीसोबत असतानाच इथे कृष्णाच्या लक्षात आलेलं आहे की आपण गावातील महिलांसाठी हा बिझनेस तर करू शकतो. हेच सांगण्यासाठी तिने दुष्यंतला फोन केला होता. तर इकडे दुष्यंतने फोन तर उचलला, पण कृष्णाला सांगितलं की कृष्णा, मी तुझ्याशी नंतर बोलतो, आता मी एका खूप महत्त्वाच्या कामात बिझी आहे. तर आता कृष्णा बोलते की ठीक आहे, असं म्हणत कृष्णा देखील फोन ठेवते. त्यानंतर आता कृष्णाला आनंद झालेला असतो की ती काहीतरी गावातल्या बायकांसाठी देखील करणार, असं म्हणत भक्ती ही खुश असते. इकडे गावकरी खूप पेटलेले असतात. एका माणसाच्या हातात आगीचा गोळा असतो. तो आगीचा गोळा पाहिल्यानंतर इथे ही मैनावती आणि बाकी सगळेजण आणखी जोरजोरात ओरडू लागतात. जेव्हा बाळजाबाईने तो आगीचा गोळा पाहिला, त्यावेळी आता इथे बाळजाबाई बोलू लागते की आढळराव, तुम्ही नका माझी काळजी करू. हे पहा, मला काहीही झालं तरी माझ्या मागे तुम्ही खंबीर राहा. माझ्या कृष्णाला आणि दुष्यंतला सांभाळा, एवढीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. तर आता इथे हे आढळराव जे आहे ते बाजाला बोलतात की हे बघ बाजा, तू असं काहीही अभद्र बोलू नकोस. काहीही होणार नाही आहे तुला. मी थांबवतोय त्यांना, मी सांगतोय त्यांना, असं म्हणत आढळराव आता गावकऱ्यांसमोर विनंती करत असतो. पण आता कुणीही आढळरावांचं ऐकायला तयार होत नाही. त्यानंतर इकडे आता हा जो व्यक्ती आहे, जो त्या बाजावेच्या समोर ठेवलेल्या त्या पेंड्यांना आग लावणार असतो आणि त्याच नंतर त्या आगीमध्ये बाळजाबाई खाक होणार असे. तर इथे तो व्यक्ती आग लावणार, तेवढ्यातच इकडे आढळराव मोठ्याने ओरडू लागतात. त्याच नंतर आता जेव्हा आढळराव ओरडतात त्यावेळी आता त्या माणसाच्या हातातली जी काही आग आहे ना, तो थोडीशी पाठीमागे नेतो. त्याच नंतर आता जेव्हा तो आग लावणार, तेवढ्यातच तिथे कृष्ण टपकते आणि त्यावेळी आता कृष्णाने बाळजाबाईला या सगळ्यातून वाचवलेला आहे. आणि ज्या क्षणी कृष्णाला तिथे पाहिलं, त्या क्षणी पूजा आणि ही मैनावती शॉक झाली. कारण यावेळी देखील कृष्णाचं या बाळजाबाईला वाचवायला आली होती. कृष्ण आली आहे म्हटल्यानंतर आता ही माणसं काही करू शकणार नाही. आणि इथेच या पूजा आणि मैनावती, जयकांत आणि या समरचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. समर आणि हे जयकांत जे आहे ते दोघेही जण खाली पडलेले असताना कृष्णाचा आवाज ऐकत असतात. त्यावेळी कृष्ण जे आहे ते गावकऱ्यांना म्हणते की काय झालंय तुमचं हे सगळं, का करताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला सांगितलंय ना, आम्हाला माहीत आहे की बाळजाबाईंनी चूक केली आहे, म्हणून तुम्ही त्यांना एवढी मोठी शिक्षा द्याल? हे पहा, कालच त्यांनी तुमच्यासमोर त्यांच्या सगळ्या फाईल दिल्या होत्या. मग त्यावेळी तुम्हाला बोलायला काय झालं होतं? त्यावेळी तुम्ही काहीच बोलले नाही, त्यावेळी तुम्ही गप्प राहिलात. बाळजाबाईने तुम्हाला हेही सांगितलं होतं की ही माझी फाईल आहे आणि तुम्हाला या फाईलबद्दल काय करायचं आहे ते करा आणि मला ते मान्य असेल, हे म्हणून देखील बाळजाबाई शिक्षा घ्यायला तयार असून देखील तुम्ही पाठीमागे त्यांना अशी शिक्षा देता? थोडी लाज वाटू द्या स्वतःला. त्याच नंतर आता इथे कृष्णा जे आहे ते बोलते की तुम्ही खूप चुकीचं वागला आहात. हे पहा, मी तुम्हाला समजून घेते आहे, म्हणून तुम्ही असा टोकाचा निर्णय घ्याल? हे पहा, तुम्ही फार चुकीचं वागला आहात. कृष्णा ओरडते त्यांच्यावर आणि त्यावेळी गावकरी खूप भडकतात. ते बोलतात की हे बघ कृष्णा, आम्हाला माहीत आहे की ही बाळजाबाई खूप चुकली आहे आणि हिला शिक्षा ही झालीच पाहिजे. आम्ही नंतर खूप विचार केला, जर ही बाळजाबाई पुन्हा एकदा सत्तेत आली तर आमचं काय होईल, आणि त्याच विचाराने आम्ही हे सगळं करत होतो. कृष्णा जी आहे ती बोलू लागते की हे पहा, एखादा व्यक्ती जर वाईट वागला तर आपण त्याला डायरेक्ट मरणाची शिक्षा नाही देत, आपण त्याला सुधारण्याची एक संधी तर देतो ना. आणि त्याही एक माणूसच आहेत. मग त्यांना जर एक संधी मिळाली तर काय हरकत आहे? एवढ्यात तुम्ही पाहिलं आहे की बाळजाबाई कशा वागत आहेत. तर या सगळ्यावरूनही तुम्हाला असंच वाटतं का की त्या बदलल्या नाही आहेत? त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती कृष्णाकडे पाहत असते आणि बाळजाबाईंना शिक्षा देण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला, मला एवढं सांगा. मी आपल्या गावाची सरपंच आहे
आणि आपल्या गावचे सरपंच म्हणून मी तुम्हाला बजावते. आता मी या वेळेला तुम्हाला माफ करत आहे. पण जर तुम्ही पुन्हा रानडे पाटलांच्या घरामध्ये हात घातला तर ही कृष्णा जी आहे ती तुम्हाला शिक्षा करायला मागे पुढे पाहणार नाही, असं आता इथे कृष्णा त्या गावकऱ्यांना म्हणत असते. त्याच नंतर आता कृष्णा मला मान्य आहे बाजाबाईकडून आत्तापर्यंत खूप साऱ्या चुका झाल्यात, पण आपण जर सारखं सारखं तेच उघडून काढलं तर कसं चालेल, आपल्याला ते मागे टाकावं लागत असतं, असं आता इथे कृष्णा गावकऱ्यांना म्हणत असते. का तुम्ही सतत तेच तेच उघडून काढत आहात? तर गावकरी जे आहे ते बोलतात की कृष्णा, आम्हाला हिला शिक्षा द्यायचीच आहे. त्यावेळी आता कृष्णा बोलते की थांबा, म्हणजे तुम्हाला अजूनही माझं म्हणणं पटलं नाही आहे का? हे पहा, जर तुम्ही असाच कायदा स्वतःच्या हातात घेतला तर मला ही कारवाई करावी लागेल, असं कृष्णा त्यांना भडकावून सांगत असते. त्यावेळी आता कृष्णा बोलते की जर तुम्ही स्वतःच्या हाताने असं काही केलं तर मला स्वतः काहीतरी करावं लागेल, आणि ज्यावेळी मी काहीतरी करेल ना त्यावेळी कुणीही बाहेर पडणार नाही, समजलं तुम्हाला? तर आता इथे कृष्णाने इथे त्या माणसांना सांगितलं आहे की आत्ताच्या आता इथून निघा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करायला मी मागे पुढे पाहणार नाही, असं म्हणत आता कृष्णाने त्या सगळ्यांना इथून हकललेलं आहे. त्यावेळी आता ते व्यक्ती जे आहे ते बोलतात की कृष्णे, आम्हाला माफ कर, असं म्हणत आता त्या सगळ्यांनी इथे कृष्णासमोर हात जोडलेले आहेत. आणि खरं तर या गोष्टीला ते घाबरले आहेत. जर खरंच कृष्णाने आम्हाला पोलिसांच्या हवाली केलं तर काय होईल, त्या गोष्टीला घाबरूनच इथे त्यांनी माफी मागितली आहे. आणि ते सगळेजण आता इथून जायला लागतात. त्याचनंतर इकडे बाजाबाई अजूनही रडत असते. बाजाबाईला खूप वाईट वाटत असतं की ही माणसं खरंच काय वागतील त्याचा काहीच भरोसा नाही. त्यानंतर आता इकडे मैनावती आणि ही पूजा दोघीही जणी म्हणत असतात की आत्ताच हिला टपकायचं होतं, थोड्या वेळानं आली असती तर काय झालं असतं. तर आता इथे त्यांची चिडचिड होत असते. त्यानंतर आता गावकरी कृष्णाची माफी मागून तिथून बाहेर पडतात. त्यावेळी आता कृष्णा बोलते की चला निघा, आत्ता निघा इथनं. तर हे सगळे गावकरी जे आहेत ते माना खाली घालून कृष्णाचा समोरून तिथून निघून जातात. आणि ज्यावेळी हे सगळे गावकरी गेले त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती लगेचच बाळजाबाईकडे जाते. बाळजाबाईकडे गेल्यानंतर आता कृष्णा बाळजाबाईला सोडू लागते. तर बाळजाबाई जी आहे ती रडत असते. अजूनही तिचं रडणं थांबलेलं नसतं, कारण तिच्यामुळे आढळरावांना, समरला आणि बाकी सगळ्यांनाच जयकांतला त्रास झाला. आणि या त्रासामुळे आता ती स्वतःलाच दोषी मानत होती. त्यावेळी आणि रडतच असते. तर त्यावेळी आता कृष्णा जे आहे ते हळूहळू करून बाजावीला त्या रस्सीमधून बाजूला करते आणि तिच्या आजूबाजूचं जे काही ते पाचरट वगैरे असतं तेही बाजूला काढून फेकते. आणि इकडे ही बाजाबाई जी आहे ती लगेचच कृष्णाच्या गळ्यामध्ये पडून रडू लागते. कृष्णा बोलते की हे पहा बाजाबाई, काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही रडू नका, शांत व्हा आधी, असं म्हणत ती तिला शांत करते. आणि त्याच नंतर इकडे कृष्णा जी आहे ती आढळरावांकडे जाते. आढळरावांकडे गेल्यानंतर ती आढळरावांना देखील त्या रस्सीमधून बाजूला करते, त्यांना सोडवते. आणि इकडे जेव्हा आढळराव सुटतात त्यावेळी आढळराव जे आहे ते लगेचच इथे खाली पडलेल्या या समरकडे आणि जयकांतकडे येतात. खरं तर हे नाटके समर आणि जयकांत दोघांनाही काही झालेलं नसतं, पण तरी देखील आता बाळजाबाईला वाचवायचं नसतं. आणि जर आपण तसेच उभे राहिलो असतो तर आपल्यावरती सगळ्यांनी संशय घेतला असता, आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा प्लॅन केला होता. तर आता त्या प्लॅनमध्ये ते दोघेही जण सक्सेस झालेले आहेत, पण त्यांचा जो प्लॅन होता तो सक्सेस झालेला नाही आहे. त्यांना आत्तापर्यंत वाटत होतं की बाळजाबाईला काहीतरी शिक्षा मिळावी आणि आजच बाळजाबाईचा अंत व्हावा, पण असं काहीही झालेलं नसतं त्यांच्या मनासारखं. त्याचनंतर इथे आढळराव त्या दोघांनाही विचारू लागतात की तुम्ही ठीक आहात ना? त्यावेळी आता समर आणि जयकांत बोलू लागतात की हो हो, आम्ही ठीक आहोत, फक्त जरा डोक्याला दुखतं आहे. त्यावेळी आढळराव जे आहेत ते बोलतात की हो ना, जरा जास्त जोरात मारलं त्यांनी, असं म्हणत ते बोलतात की चला आपण काहीतरी लावूया त्याला, असं म्हणत ते सगळेजण आतमध्ये जातात. इकडे आता कृष्णा जरा टेन्शनमध्येच
तिथेच बसलेली असते. कृष्णाला कळत नसतं की आज जे काही घडलं आहे ना ते पुन्हा घडलं नाही पाहिजे. या सगळ्यांनी आपले आबा जे आहेत तेही तुटून जातील आणि आपले घरचेही घाबरतील. त्यावेळी आता इथे दुष्यंत येतो. दुष्यंत आल्यानंतर कृष्णाला म्हणतो की कृष्णा काय झाले, तू अशी का बघते आहेस, हे बघ माझ्याकडे असं नको बघूस. त्यावेळी कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलू लागते की आज घरात जे काही झालं ना त्याने खूप मोठा तमाशा झाला. त्यावेळी आता इथे हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला विचारू लागतो की नक्की आज घरामध्ये काय घडलं आहे. तर आता कृष्णा सांगू लागते की ते काय आहे ना, घरामध्ये जे घडलं आहे ते घडूनही गेलं आहे, जाऊ द्यात आता, सगळा विषय इथे संपूयात. आणि तसंही मला सांगा तुम्ही थकले असाल ना. त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की काय तुम्ही मला विचारलंत. तर आता इकडे कृष्णा बोलते की हो, इकडे आता हा बंटी भक्तीच्या घरी चाललेला असतो. आता आल्यानंतर त्याने दार ठोठावलं. इकडे आईला वाटतं की एवढ्या रात्री कोण आलं असावं, म्हणूनच आता आई जी आहे ती दरवाजा उघडाच आहे असं सांगते. तेवढ्यातच तो जो काही भंब्या आहे तो भंब्या म्हणतो की भक्तीताई माझं तुझ्याकडे काम आहे. त्यावेळी आता इथे आईला कळत नसतं की या बंब्याचं नक्की काय काम आहे आपल्या भक्तीकडे, असं म्हणत तिने त्याला आत बोलवलेलं आहे. खरं तर त्याला आतही जायचं नसतं. त्या कारण फक्त एकच असतं, ती म्हणजे कृष्णाची आई, आणि त्याचमुळे त्याला आत जावंसं वाटत नव्हतं. पण आता सांगावं तर लागणारच आहे. म्हणून आता भक्ती जी आहे ती बोलते की ये ना भंब्या, काय झालंय, काय सांगत होता. तर आता इकडे भक्तीची आई देखील बोलते की बोल बाबा एकदाचं. त्यावेळी आता भंब्या जो आहे तो बोलतो की अगं भक्तीताई, आपल्या कृष्णाताईने एक बिझनेस करायचं ठरवलं आहे आणि तेही आपल्या या गावच्या महिलांसाठी. तर त्यावेळी आता भक्ती बोलते की काय, म्हणजे कृष्णाने पुन्हा तिचा प्लॅन सुरू ठेवला, तर मला ना खूप आवडलं बघ. तर आता इथे ती बोलते की बरंच झालं, आपल्या गावातील महिलांसाठी असा बिझनेस व्हायलाच हवा, असं म्हणत ती आता हसू लागते आणि भंब्याला सांगते की जा, उद्या सकाळी मी हजर राहीन. मम्मीने तिला सांगितलं आहे की काही बायकांना घेऊन तू आपल्या घरी यायचं आहे आणि मगच कृष्णा पंचायत भरून त्या बायकांशी बोलणार आहे. त्यावेळी आता भक्ती बोलते की ठीक आहे. खरं तर या आईला कळत नसतं की या कृष्णेचा नक्की काय चाललं आहे, काय प्लॅन असेल, पुढे काय करणार असणार आहे ही. त्यावेळी आता भक्तीला खूप आनंद झालेला असतो की आता आपल्या गावातील बायका ज्या आहेत त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील. इकडे आता भंब्या बोलतो की चल, मला आता निघायला हवं, असं म्हणत तो आता जायला लागतो. पण या समरला कळत नसतं की या कृष्णाने हा सगळा प्लॅन काय आहे, नेमकं का उभा केला आहे. त्याला कळत नसतं की तिने हे कशासाठी केलं आहे. तर आता इथे भक्ती जी आहे ती म्हणते की कृष्णाला फक्त गावचं हित पाहिजे आहे आणि गावच्या बायकांसाठी तिने हे सगळं केलेलं आहे. पण लवकरच आता मी उद्या वाट पाहील की कोण कोण या कामासाठी रेडी होते, असं म्हणत आता इकडे भक्ती जी आहे ती तिथून दुसरीकडे निघून जाते. पण आता समर आणि पूजा दोघेही जण तिथेच बसलेले असतात. आई जी आहे ती बोलते की या कृष्णेने आता कुठला नवा खेळ खेळला आहे काय माहिती, देवच जाणे, देव हिला उचलत का नाही हे मला कळत नाही आहे. त्यानंतर आता इकडे दुष्यंत जो आहे तो विचार करत असतो की कशा पद्धतीने बिझनेस करायचा जेणेकरून तो ग्रो होईल. त्यावेळी आता दुष्यंतने इथे कृष्णाला बोलावलेलं आहे आणि कृष्णाला तो विचारत असतो की आपल्याला चांगल्याच पद्धतीने तयारी करायला हवी. तर कृष्णा म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही माझी मदत करताय. तर दुष्यंत म्हणतो की हो, मग माझी बायको जर एवढं छान काम करत असेल गावकऱ्यांसाठी तर मला तिची मदत केलीच पाहिजे ना. तर कृष्णा बोलते की थँक्यू, तुम्ही किती करता माझ्यासाठी. तर दुष्यंत बोलतो की अगं वेडी आहेस का, यात थँक्यू वगैरे काय, हे बघ माझं हे कर्तव्य आहे हां कृष्णा, आणि तसंही मी तुला तुझ्या बिझनेसमध्ये हेल्प करणार आहे. कृष्णा म्हणते की ठीक आहे, असं म्हणत आता दुष्यंत बोलतो की चल, आता खूप उशीर झालेला आहे, आता झोपायला हवं. कृष्णा बोलते की हो नक्कीच, असं म्हणत आता दोघेही जण झोपतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे भक्ती जी आहे ती काही बायकांना घेऊन रानडे पाटलांच्या घरी आलेली आहे. कृष्णा आवरून वगैरे तयार होऊन बसलेली असते. कृष्णा ही बायकांचीच वाट पाहत असते. तर आता बायका सगळ्या जमा होतात आणि बायका विचारू लागतात की काय झालं कृष्णा, तू आम्हा सगळ्यांना इथे का बोलावलं आहे. त्यावेळी आता कृष्णा बोलते की सांगते तुम्हाला सगळं काही सांगते. इथे
काजलाही माहीत नसतं की कृष्णाच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे. त्यावेळी बायका तिला विचारू लागतात. तर कृष्णा सांगते आहे की आपल्याला स्वतःच्या पायावर सक्षम व्हायचं आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की आपल्या गावामध्ये एक बिझनेस घेऊन यायचा. तर आता कृष्णा भक्तीच्या हातातली साडी त्या बायकांना दाखवते आणि त्यावरचं काम देखील दाखवते. इकडे तिच्या आईने ते काम केलेलं असतं आणि ते कृष्णाला खूप आवडत असतं. म्हणूनच आता ती बायकांना सजेशन देते की तुम्ही हा बिझनेस करू शकता. तर आता खरं तर बायकांनाही तिचं म्हणणं अगदी आवडलंच होतं. म्हणूनच आता बायका देखील त्या निर्णयासोबत तिची साथ देतात. इकडे बाजाबाई जे आहे ते बोलते की कृष्णा, खरंच गं, अगदी निर्णय तुझा खूप छान आहे, चांगला विचार केला आहेस तू. त्यावेळी कृष्णा जी आहे ती मांडव लावते आणि बोलते की हे पहा, आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे आणि आपला बिझनेस उभा करायचा आहे. तर त्याचनंतर आता सगळेजण कृष्णाकडे पाहत असतात आणि सगळ्यांना कृष्णाचं कौतुक वाटत असतं. कृष्णाने या कामाची जबाबदारी तिच्या आईवर दिलेली असते, कारण तिच्या आईला खूप छान प्रकारे ते नक्षीकाम वगैरे येत असतं. त्याचनंतर आता पुढील भागात इकडे आता त्या बायकांना पूजाने अगदी सुनावलेलं आहे. म्हणजे त्यांची कानं भरलेली आहेत. तुम्ही एवढी मरतात, पण तुम्हाला अजून एकही पेमेंट तिने दिलेलं नाही आहे. मग तुम्ही ही कामं करताच का? हे पहा, तिला आत्ता जा आणि जा विचारा की तू आम्हाला पेमेंट देशील का? जर तिने पेमेंट दिलं तर काम कंटिन्यू करा आणि नाही दिलं तर हे काम करायची काय गरज आहे? असं आता इथे पूजा त्या गावातील महिलांना म्हणत असते. तर आता बायका पेटून उठतात आणि म्हणतात की पूजा, तुझंही अगदी बरोबरच आहे. जेव्हा ती आम्हाला पैसे देईन त्याचनंतर आम्ही पुढे काम करू, कारण असं फुकटात आम्ही काम करायला मोकळे नाही आहोत. असं म्हणत आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.